आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. भारतीय जनता पार्टीने 13 क्रमांक प्रभाग क्रमांक 13 मध्ये चारही महिला उमेदवारांना तिकीट दिलं. त्याच्यामध्ये आम्ही चारही महिला म्हणजे सुरुवातीपासून काम करतोय, परंतु आता आम्ही चारही महिला एकत्रितपणे काम करून प्रभाग 13चा विकास करणार आहोत. आमचा अजेंडा हाच आहे की महिलांचे जे काही प्रश्न आहेत ते सर्वप्रथम आम्ही सोडवू. आणि आता आम्ही जो काही प्रचार करतोय, प्रचारादरम्यान आम्हाला एक असा अनुभव आला की बऱ्याचशा महिला खुश आहेत की पहिल्यांदा 4 महिला भारतीय जनता पार्टीने उमेदवार म्हणून दिल्या, कारण त्याच्यात महिलांच्या समस्या सोडवू शकतील. अर्थात त्याचं उत्तर आम्ही नाही देऊ शकत, कारण कसं ते नगरसेवक आहेत आणि ही जनता आहे. जनतेने पण त्यांच्याकडनं त्यांचे प्रश्न नाही झालेला. तुम्ही नागरिकांपुढे काय म्हणजे काय घेऊन जाणार, तुमचा अजेंडा काय घेऊन जाणार? आमचा अजेंडा तर सर्वप्रथम एक आहे की हे गटार, नाल्या, रस्ते, पाणी हे अत्यावश्यक सेवा आहेत, त्या करायलाच पाहिजे, त्या होतीलही. परंतु आम्ही एक वेगळा अजेंडा घेऊन समोर आलोय. ज्या महिलांच्या समस्या आहेत ना, कधी कधी महिलांचे घरात भांडणं होतात आणि त्या रागारागात कुठेतरी बाहेर जातात. त्याच्यामध्ये काही स्वतःच आत्महत्या करायपर्यंत विचार करतात. तर आम्ही एक महिलांसाठी एक रूम असा तयार केला पाहिजे की त्या महिला तिथे जाऊन बसतील, थोडा खेळ खेळतील, एकमेकांशी बोलतील. फक्त महिलांसाठी असा रूम असावा, हा अजेंडा आमच्या डोक्यात आहे. तो आम्ही महानगरपालिकेपुढे मांडणार आहोत. पहिले सर्वात प्रथम मी जे पक्षाचे खूप धन्यवाद मानते की पक्षाने मला ह्यामध्ये उमेदवारी दिलेली आहे. कारण का यावेळेस खूप टफ फाईट होती. मला वाटलंच नाही होतं की मी कधी म्हणजे ह्यावेळेस तरी मला इलेक्शनची संधी भेटेल. आणि पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि पक्षाने मला एबी फॉर्म दिला. याकरता सर्वात प्रथम पहिले पक्षाचे खूप खूप मनापासून आभार. जनतेने तुम्हाला का निवडून? जनतेने मला का निवडून द्यावं? मी ॲडव्होकेट आहे. मी आज ज्या वेळेस आम्ही घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस आम्ही महिलांचे प्रॉब्लेम पाहिले आणि घराच्या बाहेर पडत नसताना सुद्धा आम्ही पाहिलेले काही महिलांना घरातच डावललेलं असतं. माझ्यापेक्षा जास्त शिक्षित महिला अजून पण घरामधून बाहेर पडलेल्या नाही. त्यांना नोकरीचा अधिकार नाही, बाहेर जाऊन बोलायचा अधिकार नाही, त्यांना मैत्रिणी नाही किंवा काही नाही. तर आपण त्यांना सगळ्यांना एकत्र म्हणजे हे करणार आहोत. त्यामुळे त्या मानसिक म्हणजे तणावामध्ये गेलेल्या आहेत. तर त्यांचा सगळं आपण हा तणाव दूर करून त्यांना एक ठिकाणी आपण खेळीमेळीचं वातावरण करू आणि असा विकास करू. अजून गेल्या 20 वर्षापासून मी शिवसेना ह्या पक्षात एकनिष्ठ काम करत होती, पण पक्षाने मला ऐनवेळेस डावललं, म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय केला. आणि मला वाटतं आम्ही सक्षम आहोत, आम्ही विजयी होणार आणि निवडून येणार. अजेंडा आमचा हाच असेल. आम्ही चारही महिलांसाठी तर आम्हाला पहिली म्हणजे पाण्याची समस्या, मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, परत महिलांसाठी भवन, मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था, परत जे बेरोजगार आहेत युवा मुलं त्यांना आता आज शिक्षण करूनही चांगल्या नोकऱ्या भेटत नाही मुलांना, त्याच्यासाठी रोजगार आम्ही उपलब्ध करू. आरोग्यासाठी आता आपल्या इथे एक सेंट्रल हॉस्पिटल आहे, तसेच असं मला वाटतं महानगरपालिकेचे छोटे छोटे कुठे दवाखाने आम्ही हे करू, प्रयत्न करू त्याचा. सर्वात प्रथम मी वंदना संदीप डोंगरे. माझ्यावर भारतीय जनता पार्टीने आणि त्यांच्या पक्षाने देवेंद्र फडणवीस यांनी आणि मोदीजींनी जो विश्वास दाखवलाय आणि मला हा जो एबी फॉर्म दिलाय ते पात्र समजले, त्यासाठी त्यांचे मी आभारी मानते. आणि सर्वप्रथम मी असं म्हणते की महिलांसाठी मी आता जो प्रचार करताना फिरते तेव्हा आम्हाला महिलांचा जो प्रतिसाद मिळतो तो खूप पॉझिटिव्ह मिळतोय. महिलांना असं वाटतं की या चारही महिला या प्रभागात आहेत तर त्या आपल्यासाठी काहीतरी करू शकतील, हे त्यांच्या शुभेच्छांवरून आम्हाला समजत आहे. आणि असं वाटतं की त्या महिलांचा असं जो महत्त्वाचा सर्वात प्रश्न आहे की पाणी वेळेवर सोडत नाहीत, तर जर आम्ही निवडून आलो तर आम्ही सर्वात प्रथम त्यांच्यासाठी पाणी वेळेवर सोडू नये. कारण महिलांना या सर्व गोष्टींचा खूप त्रास होतो, कारण महिलांना रात्री झोप मिळत नाही, महिलांना सकाळी लवकर उठावं लागतं सगळ्यांचे डबे करण्यासाठी. तर त्याच्यामुळे त्यांची झोप न होणं आणि पाण्याचा वेळ हा रात्री 1 वाजता 2 वाजता कधीही पाणी येतं, त्यामुळे महिला खूप त्रस्त आहेत. हा सर्वात मोठा मुद्दा आहे. आणि तसंच मी मुलांसाठी आपल्या प्रभागामध्ये कुठेही खेळाचं क्रीडांगण नाहीये, संकुल नाहीये, क्रीडा संकुल, तर ते काढण्याचा मी नक्की प्रयत्न करेल.
आणि महिलांसाठी बऱ्याच आपल्याकडे योजना आहेत शासनाच्या. त्या ज्या योजना आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचत नाहीयेत, तर त्या पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.